मोठी बातमी लोकसभा आणि विधानसभेतील 30 ते 35% मतदारसंघांतील ईव्हीएम चे हॅकिंग केले जाते. ईव्हीएम सोर्स कोडचे स्वतंत्र ऑडिटिंग झाले तर मशीनचा घोटाळा उघड होईल. ईव्हीएम हॅकिंग करून भाजप गेली काही वर्षे जिंकत आहे, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच रामाचा आधार व ईव्हीएम ची मदत अशा दोन पायांवर भाजपचा यशाचा डोलारा उभा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच राम मंदिर अयोध्येतील राम मंदिराचे भव्य उद्घाटन जानेवारी 22 रोजी होईल. देशाच्या दृष्टीने हा आनंद सोहळा आहे. पंतप्रधान मोदी या आनंद सोहळ्याच्या केंद्रस्थानी राहतील व त्या सोहळ्यानंतर लगेच भाजप लोकसभा निवडणुकांच्या दिशेने पावले टाकेल. श्रीरामाच्या धर्म सोहळ्याच्या तरंगत्या वातावरणातच लोकांकडून मतदान करून घ्यावे, असा विचार भाजपच्या प्रमुख नेत्यांनी केला असेल. मोदी व शहा हे सर्व निर्णय वेळ आणि मुहूर्त पाहून घेतात, असे राऊतांनी म्हटले आहे. तर दूरसंचार क्षेत्रात काम करणारे एक तज्ज्ञ मला भेटले. ते म्हणाले, एका ओटीपी मुळे एखाद्याचे संपूर्ण बँक खाते हॅक होऊ शकते. पृथ्वीवरील रिमोटने चंद्रयान मंगळयान नियंत्रण करता येऊ शकते, तर मग ईव्हीएम की झाड की मुली. भारतात ईव्हीएमवर निवडणुका घेणे हा धोका आहे. मतपत्रिकेवरच निवडणुका घ्यायला हव्यात. जोपर्यंत ईव्हीएम आहे तोपर्यंत भाजप आहे. ईव्हीएमवर विश्वास ठेवता येणार नाही, असे सॅम पित्रोदा म्हणतात ते समजून घ्या, असेही राऊत म्हणाले. राम मंदिर सोहळ्यानंतर देश लोकसभा निवडणुकांना सामोरा जाईल. त्यासाठीच मंदिर सोहळ्याचा घाट घातला गेला आहे. या संपूर्ण सोहळ्यात फोकस फक्त पंतप्रधान मोदींवर राहील अशी योजना आहे. रामाचा आधार व ईव्हीएम ची मदत अशा दोन पायांवर भाजपचा यशाचा डोलारा उभा आहे. विकासाच्या नावाने बोंब आहे. समाजातला कोणताही घटक सुखी नाही. हा अस्वस्थ समाज भाजपास मतदान करीत नाही, तरीही भाजप जिंकतो. त्यासाठी लोकसभा निवडणुकीआधी ईव्हीएमचा निकाल लावा, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.